आपल्या मोठेपणासह आणि आपल्या वैभवासह चांगदेव माऊलींच्या भेटीला येत होते। आता एवढं मोठं वैभव सांगाती घेऊन आलेला चांगदेव त्याला भेटायला कसं जायचं? ही 4 भावंड भिंतीवर, निर्जीव अचेतन जड असणाऱ्या भिंतीवर ही 4 भावंड ऊन खाईत बसलेली होती आणि माऊलींनी चांगदेवाच्या भेटीसाठी चक्क कुणाला चालवलं? भिंत चालवली। हा माऊलींच्या जीवनामध्ये त्यांनी घडवलेला चमत्कार आहे। आता जी बुद्धिवादी लोक असतात, बुद्धी प्रामाण्यवादी लोक असतात, त्यांना हा चमत्कार पटत नाही। त्यांचं असं म्हणणं आहे, बुद्धिवादी लोकांचं असं म्हणणं आहे, बुद्धी प्रामाण्यवादी लोकांचं असं म्हणणं आहे की जी भिंत जड आहे, अचेतन आहे, निर्जीव आहे, अशी निर्जीव भिंत कोण काय बरं कसं चालवू शकेल?